Hello everyone. In previous lecture we had discussed about the first topic, industry, trade and commerce, and from this we are starting our next topic, forms of business organization. If anybody having difficulty in first topic, then ask me freely. Okay, so forms of business organization means what? Business organization, we had seen business means what? Business is an economic activity in which there is production and exchange of goods and services, and main aim is to earn profit from the business. So business organization means what? When the business is handled by a group of person, it is known as business organization. जेव्हा एखाद्या बिझनेसमध्ये अनेक लोक येऊन काम करत असतात त्यालाच काय बोलतात तर बिझनेस ऑर्गनायझेशन्स असं बोलतात. सो बिझनेस ऑर्गनायझेशनलाच अजून काय बोलतात तर बिझनेस अंडरटेकिंग, बिझनेस फर्म, बिझनेस एंटरप्राइज और बिझनेस कन्सर्न असं बोलतात. आता फॉर एक्झाम्पल आता टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती उद्योग, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, दीज आर द बिग बिझनेस ऑर्गनायझेशन. ह्या सगळ्या काय आहेत तर खूप मोठ्या बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत. आता ऑर्गनायझेशन आपण मॅनेजमेंटमध्ये बघितलं, एक मॅनेजमेंटचं हे बेसिक फंक्शन होतं ऑर्गनायझेशनमध्ये. सो त्याच्यामध्ये काय होतं तर इट इन्व्हॉल्व्स द डिटर्मिनेशन अँड प्रोव्हिजन ऑफ वॉट एव्हर कॅपिटल, मटेरियल्स, इक्विपमेंट अँड पर्सन रिक्वायर्ड फॉर द अचिव्हमेंट ऑफ गोल्स ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट्समध्ये वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये डिव्हाइड केलेलं असतं ते डिपार्टमेंट्स. त्याच्यानंतर त्या डिपार्टमेंटमध्ये पर्टिक्युलर दिस पर्सन इज फॉर दिस डिपार्टमेंट. फॉर परचेस डिपार्टमेंट these 4 persons are there for purchase department, these 5 persons are for raw material department, these 6 persons are for production. means more than 6 असू शकतं बेस्ड ऑन दॅट इंडस्ट्री केवढी छोटी आहे, इंडस्ट्री मोठी आहे, त्याच्यावरती काय करतं ते तर डिपेंड करतं. सो बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर त्याचे व्हेरियस फॉर्म्स आहेत बिझनेस ऑर्गनायझेशनचे, ते आपल्याला बघायचे आहेत. देन सी व्हॉट इज बिझनेस ऑर्गनायझेशन मीन्स बिझनेस ऑर्गनायझेशन रेफर्स टू हाऊ अ बिझनेस इज स्ट्रक्चर. म्हणजे कुठचा फॉर्म आहे तो बिझनेसचं स्ट्रक्चर कसं आहे, वेदर इट इज लार्ज, वेदर इट इज अ बिग, तो पार्टनरशिपमध्ये आहे का, तो कशा फॉर्मचा आहे. सो इट रेफर्स टू अ कमर्शियल और इंडस्ट्रियल एंटरप्राइज अँड द पीपल हू कॉन्स्टिट्यूट इट. म्हणजे एंटरप्राइज असते. कमर्शियल लेवलला, इंडस्ट्रियल लेवलला हे लोक काम करत असतात आणि आणि त्याच्यामध्ये जे जे कोणी लोक येतात सगळे त्यांना एकंदरीत काय बोलतात तर बिझनेस ऑर्गनायझेशन असं बोलतात. सो बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणजे काय, इट्स अ कंपनी, कन्सर्न और एंटरप्राइज विच बाईज अँड सेल्स अँड इज ओन बाय वन पर्सन. एका पर्सनने म्हणजे विकत घेतले असेल किंवा ग्रुप ऑफ पर्सन, अँड इज मॅनेज अंडर अ स्पेसिफिक सेट ऑफ ऑपरेटिंग पॉलिसीज. सो इट इज द आउटकम ऑफ द एफर्ट्स ऑफ वन ऑर मोर एंटरप्रेनर्स. एंटरप्रेनर्स म्हणजे काय तर उद्योग व्यवसाय करणारे बिझनेसमन. ते काय करतात, हू पूल देअर रिसोर्सेस, ते त्यांचे जे रिसोर्सेस आहेत ते काय करतात तर वापरतात, अँड कोऑर्डिनेट देअर ॲक्टिव्हिटीज टू कॅरी ऑन बिझनेस ॲक्टिव्हिटीज. सो बिझनेस ऑर्गनायझेशनचा मेन एम काय असतो, टू अर्न प्रॉफिट अँड ॲटलिस्ट टू गेट बॅक मोर दॅन द अमाऊंट ओरिजिनली इन्व्हेस्टेड बाय देम फॉर कॅरिंग ऑन बिझनेस ॲक्टिव्हिटी. म्हणजे जर किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली, समजा 1,00,000 अमाऊंट मी काय केले तर इन्व्हेस्ट केले, तर मी अपेक्षा अशी करणार, जर मी 1,00,000 रुपये त्या मी बिझनेसमध्ये गुंतवलेत, एखादं मी दुकान काढलं आहे साधं कुठलं तरी, एक म्हणजे गोळ्या बिस्किटं वगैरे असं विकायचं मी दुकान काढलं आहे, मी त्याच्यामध्ये 1,00,000 रुपये काय केलेत गुंतवलेत. सो त्याच्यातून मी काय बोलणार की मला 2,00,000 तरी फायदा झाला पाहिजे ह्याच्यातून. सो all these business organizations are engaged in production or sale of goods or services for money or money's worth. म्हणजे काय तर
ह्या ज्या सगळ्या बिझनेस ऑर्गनायझेशन त्या कशामध्ये इन्व्हॉल्व असतात, प्रोडक्शनमध्ये, म्हणजे इंडस्ट्री. ओके, जे आपण फर्स्ट टॉपिकमध्ये बघितलं. और सेल ऑफ गुड्स और सर्व्हिसेस फॉर, किंवा सेल करतात ते गुड्सचा, रिटेल होलसेलर्स, or services, this transport, warehousing, banking, insurance, all these are services. So all business organization are engaged in the production or sale of goods or services for money or money's worth. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या दुकानामध्ये गेले, तिथे मी काय केलं तर अप्सराची पेन्सिल विकत घेतली. मला त्या काकांनी पेन्सिल दिली, मी त्या पेन्सिलच्या मोबदल्यात त्यांना पेन्सिलचे जे काही पैसे होते, किती रुपये ती पेन्सिल होती, 5 रुपयाची, 10 रुपयाची, ते मी त्यांना दिले. त्यांनी मला पेन्सिल दिली, त्या पेन्सिलच्या मोबदल्यात मी त्यांना काय दिले तर पैसे दिले. ओके, सो द बिझनेस ऑर्गनायझेशन्स आर सपोज टू कॅरी ऑन द बिझनेस ॲक्टिव्हिटीज कंटिन्युअसली अँड रेग्युलरली. मीन्स एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. सो मग त्यांनी काम कसं केलं पाहिजे तर कंटिन्युटी असली पाहिजे त्यांच्या कामामध्ये, रेग्युलॅरिटी असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर माझी झेड कुकीज नावाची कंपनी आहे, ओके, सो त्यामध्ये मी काय केलं पाहिजे तर रेग्युलरली त्या ह्याचं प्रोडक्शन केलं पाहिजे. बिस्किट्स आहेत ती रेग्युलरली बनवली पाहिजेत, ती ऑन टाईम रिटेलर्स, होलसेलरपर्यंत पोचवली पाहिजेत. आता मी समजा आज मी काय केलं, आज मी काय केलं, बिस्किट्स ती बनवली, त्याच्यानंतर मी एक महिना त्याच्याकडे बघितलंच नाही, मी ती कंपनी उघडलीच नाही, तर इट्स नॉट रेग्युलर. ओके, सो बिझनेस ऑर्गनायझेशन त्यांनी काम कसं केलं पाहिजे तर कंटिन्युअसली अँड रेग्युलरली. देन all business organization have the social responsibilities to provide the goods and services to the consumers and other user departments in the form they like, at the places they want, in the quantities they require, and the time they need, and at the prices they can afford. म्हणजे काय तर सगळ्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये बिझनेस ऑर्गनायझेशनवरती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, जे काही गुड्स आहेत, बरोबर, म्हणजे वस्तू, त्या काय करणं तर त्या कन्झ्युमर आणि अदर युजर डिपार्टमेंट असतं, जे त्यांना जेव्हा हवं आहे, त्यांना काय पाहिजे, त्यांना कधी पाहिजे, त्यांना किती क्वांटिटीमध्ये हवं आहे, ते सगळं त्यांना अफोर्ड करणं, हे बिझनेस ऑर्गनायझेशनवरती काय असते, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते. देन लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे बिझनेस ऑर्गनायझेशनचं. ऑल बिझनेस ऑर्गनायझेशन्स आर एक्सपोज टू रिस्क ऑफ नॅचरल प्रॉब्लेम्स आर देअर. मीन्स नॅचरल कॅलॅमिटीज, लेबर प्रॉब्लेम्स, बॅड डेबिट्स, देन चेंज इन डिमांड, स्टाईल. ओके, देन ऑल नॅचरल रिस्क आर देअर, फायर, थेफ्ट रिस्क. ओके, सो सगळ्या बिझनेस ऑर्गनायझेशन्सना ही काय असते, रिस्क ही असतेच असते. ओके, सो नेक्स्ट आपल्याला ह्या स्पेसिफिक चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर टाईप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन्स. बिझनेस ऑर्गनायझेशनचे वेगवेगळे टाईप आहेत, म्हणजे हे फॉर्म आहेत बिझनेस ऑर्गनायझेशनचे, ते आपल्याला बघायचे आहेत. आता ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप, द व्हेरियस फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आर, फर्स्ट इज प्रायव्हेट एंटरप्राइजेस आर ॲज फॉलोज. प्रायव्हेट एंटरप्राइजेस त्याचे फॉर्म कोणते आहेत तर सोल प्रोप्रायटरशिप, मीन्स ओनली सिंगल पर्सन इज डुईंग बिझनेस. देन सेकंड जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस आहे. जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस मीन्स वारसा हक्काने जो चालत आलेला बिझनेस आहे तो. फॉर एक्झाम्पल, आजोबा तो बिझनेस करत असतात, त्याच्यानंतर वडील तो बिझनेस करतात, त्याच्यानंतर जो नातू आहे तो हा बिझनेस बघत असतो, असा तो परंपरेने पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय असतो. देन नेक्स्ट पार्टनरशिप फर्म. आता फॉर एक्झाम्पल, मी कॉलेजमध्ये होते, सो मी कॉलेजमध्ये असताना मी ठरवलं माझ्या 4 फ्रेंड्सना घेऊन की आफ्टर कम्प्लिटिंग अवर B.Pharm वी विल स्टार्ट अ पार्टनरशिप बिझनेस. आपण चौघांनी काय करूया, आपण चौघींनी एकत्र येऊन आपण एक बिझनेस चालू करूया, आपण एक मेडिकल चालू करूया, किंवा आपण एक होलसेलर चालू करूया, आपण एक कंपनी चालू करूया. सो ह्याला काय बोलतात तर पार्टनरशिप बोलतात. 2 किंवा अनेक लोक काय करतात, एकत्र येऊन काम करतात, त्यालाच काय बोलतात तर पार्टनरशिप फर्म असं बोलतात. देन
नेक्स्ट आहे ते काय आहे, जॉईंट स्टॉक कंपनी. आता जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे काय, तर जिथे काय असतात, नंबर ऑफ पर्सन्स आर देअर अँड दिस पर्सन दे आर मे बी अननोन टू इच अदर अँड दे जॉईन टुगेदर टू कॉन्ट्रीब्यूट अँड इन्व्हेस्ट देअर मनी इन अ कॉमन एंटरप्राइजेस. मग ते जे मनी इन्व्हेस्ट करतात त्यांना काय बोलतात, तर शेअर होल्डर्स बोलतात. सो जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये अनेक लोक काय येतात, एकत्र येतात आणि ते काय करतात, मे बी ते अननोन असतात इच अदर, आणि ते काय करतात, जॉईन करतात ती फर्म, बिझनेस, त्यांचे पैसे ते आहेत ते काय करतात, त्याच्यामध्ये गुंतवतात. त्याला जॉईंट स्टॉक कंपनी बोलतात. ते आपल्याला इन डिटेल प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, ते आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. देन कोऑपरेटिव्ह सोसायटी. सो कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय, तर कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर इज व्हॉलंटरी असोसिएशन ऑफ पर्सन्स हू आर फायनान्शियली स्ट्रॉंग. म्हणजे जे फायनान्शियली पर्सन स्ट्रॉंग असतील ते ह्याच्यामध्ये काय असतात, तर इन्व्हॉल्व असतात. सो दे कम टुगेदर विथ द एम टू गेट प्रॉफिट. प्रॉफिट त्यांचा हा एम असतो. बट अजून काय एम असतो, जे वीकर सेक्शन्स आहेत सोसायटीमधले त्यांना डेव्हलप करायचं, हा त्यांचा काय असतो, अजून एक एम असतो कोऑपरेटिव्ह सोसायटीचा. देन नेक्स्ट जे आहे ते पब्लिक ऑर स्टेट एंटरप्राइजेस. तर आता पब्लिक ऑर स्टेट एंटरप्राइजेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये बघा डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन आहे, पब्लिक कॉर्पोरेशन आहे आणि गव्हर्मेंट कंपनी आहे. सो पब्लिक एंटरप्राइजेसलाच काय बोलतात, स्टेट एंटरप्राइजेस बोलतात. दे आर ओन अँड कंट्रोल बाय, म्हणजे ते कंट्रोल कोणाच्या कंट्रोलमध्ये असतं, तर सेंट्रल गव्हर्मेंट, स्टेट गव्हर्मेंट or local government or jointly by this body and they are financed by government फायनान्स करतं. आणि इन सम केसमध्ये काय असतं, प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करतात त्याच्यामध्ये. पण मेजर पार्ट आहे ना कॅपिटलचा, म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट जी करावी लागते ती सगळी मोस्टली कोण करतं, तर गव्हर्मेंटच करतं. सो इन डिटेल आपल्याला हे जे फॉर्म्स आहेत सगळे ते आपल्याला इन डिटेल बघायचे आहेत. सो आता फर्स्ट फॉर्म वी विल बिफोर दॅट सी वेन टू स्टार्ट बिझनेस. ओके, बिझनेस स्टार्ट करायचा असेल कोणताही, सो अनेक फॅक्टर्स असतात. म्हणजे आता कुठचा बिझनेस, आता आपण हे बघितले हे कुठचे आहेत ते. सो आता सपोज इफ एनी पर्सन इज देअर अँड ही थिंक आय वॉन्ट टू स्टार्ट अ बिझनेस, मला बिझनेस काय करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे. ओके, सो चॉईस ऑफ द फॉर्म ऑफ बिझनेस इज गव्हर्न बाय दिस सेव्हरल फॅक्टर्स. सो बरेच फॅक्टर्स आहेत की जे म्हणजे जे फॅक्टर्स आहेत की जे त्याच्यावरून आपल्याला डिसाईड करावं लागतं आपल्याला कसा बिझनेस करायचा आहे. ओके, सो दिस सेव्हरल फॅक्टर्स आर देअर टू वेन टू चूज द बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे मला सोल प्रोप्रायटरशिप करायचं आहे किंवा मला पार्टनरशिपमध्ये काम करायचं आहे किंवा मला एखाद्या कंपनीमध्ये माझे शेअर इन्व्हेस्ट करायचे आहेत, तसं. आता ते बघूया काय आहेत. आता फर्स्ट काय आहे, नेचर ऑफ बिझनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आता नेचर म्हणजे काय, आता सपोज जर मी एकटीच आहे, ओके, मला एकट्यालाच बिझनेस करायचा आहे, तर मी काय करेन, सोल प्रोप्रायटरशिपला जाईन. ओके, पण मला वाटतं की मला एकटीला एवढं काय जमणार नाही बिझनेस सगळा, मला अजून कोणतरी 2 लोक सोबतीने हवेत किंवा एक कोणतरी सोबतीला हवं आहे किंवा अजून 2 लोक मला काय हवेत, ह्या बिझनेसमध्ये माझ्यासोबत हवेत. सो मग आय विल गो फॉर द पार्टनरशिप ऑर एनी कंपनी. पार्टनरशिपचा बिझनेस काय करेन, मी चूज करेन. सो हे म्हणजे काय आहे, तर नेचर ऑफ बिझनेस मीन्स in that involve how to take decision about that. Then if 2 persons are there, then their share of every person. आता जर 2 लोक असतील तिथे एखाद्या बिझनेसमध्ये, सो मग त्या दोघांची पण इन्व्हेस्टमेंट असणार, दोघांनी पण त्याच्यामध्ये पैसे काय केलेले असतील, गुंतवलेले असतील. आता फॉर एक्झाम्पल, आता नेचर ऑफ बिझनेसमध्ये स्मॉल स्केल बिझनेस असतात, ते काय असतात, तर सोल प्रोप्रायटरशिप असतात. आता फॉर डॉक्टर मीन्स डॉक्टर ही इज गिविंग द सर्व्हिसेस बाय हिज प्रोफेशन. प्रोफेशन आपण बघितलं बेस्ड ऑन एज्युकेशन, ट्रेनिंग अँड स्किल. सो मग
डॉक्टर इट्स वॉट इट्स अ सोल प्रोप्रायटरशिप, म्हणजे ते एकटा स्वतःच असतात ना इन्व्हॉल्व त्या बिझनेसमध्ये. सो मग इट्स अ सोल प्रोप्रायटरशिप बिझनेस. देन नेक्स्ट इज द स्केल ऑफ ऑपरेशन, म्हणजे काय तर व्हॉल्यूम ऑफ बिझनेस. आता फॉर एक्झाम्पल स्केल म्हणजे काय तर आता ट्रेडिंग करायचं आहे बरोबर, आता व्यापार करायचा आहे. जर आता मला स्मॉल स्केलवरती जर मला करायचं आहे तर मग काय करायचं, सोल प्रोप्रायटरशिप इज बेस्ट, म्हणजे स्मॉल स्केलवरती जर करायचं आहे तर. देन समजा मीडियम स्केलवरती करायचं आहे, मीडियम ह्याच्यावरती, तर मग गो फॉर पार्टनरशिप. आणि जर ह्यूज म्हणजे लार्ज ह्याच्यामध्ये करायचं आहे तर गो फॉर द पब्लिक कंपनी. ओके, गो फॉर कंपनी. किंवा सपोज आता हेवी इन्व्हेस्टमेंट आहे, आता आयर्न अँड स्टील इंडस्ट्री आहे, त्याच्यानंतर म्हणजे गाडी एखादा समजा मी म्हटलं मला गाडी बनवायचा कारखाना काढायचा आहे, तर इन दॅट सिंगल पर्सन सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही. अशा मोठ्या बिझनेसमध्ये हेवी, ज्याच्यामध्ये आयर्न अँड स्टील की अशा ज्या हेवी इंडस्ट्री आहेत, अशामध्ये सिंगल पर्सन सगळीकडेच काय करू शकत नाही, तर लक्ष ठेवू शकत नाही. इन दॅट यू हॅव टू गो फॉर म्हणजे पार्टनरशिप किंवा लाईक पब्लिक कंपनी, असे मोठे बिझनेस काय करावे लागतात, मग चूज करावे लागतात. म्हणजे बेस्ड ऑन लार्ज, मीडियम, स्मॉल, मी जसं सांगितलं तसं. आणि साईज ऑफ द मार्केट एरिया, म्हणजे सपोज मला जर फक्त आता एवढ्याच म्हणजे एखादं छोटंसं मला काय करायचं आहे, दुकान काढायचं किंवा एखादे काढली मी होलसेलचं दुकान काढलं. ओके, कुठचं तरी होलसेलर किरकोळ विक्रेते, म्हणजे काय करणार मी, तर होलसेल मार्केट असेल तिथे जाऊन होलसेलने वस्तू विकत आणणार मी, आणि त्याच पुढे माझं प्रॉफिट ॲड करून जे अदर रिटेलर्स आहेत त्यांना मी काय करणार, तर होलसेलने देणार. सो मग आता मला लोकलच फक्त लेवलला काढायचं आहे का, म्हणजे इथल्या इथे फक्त आता काय तालुक्यातच. देन नॅशनल लेवलला करायचं आहे का, म्हणजे इन स्टेटमध्ये, महाराष्ट्र स्टेटमध्ये मला करायचं आहे का. फॉर एक्झाम्पल आता मी आता झेड कुकीजची माझी कंपनी आहे, तर मला काय करायचं आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला ती कंपनी फेमस करायची आहे, असं असेल तर. देन इंटरनॅशनल म्हणजे आउट ऑफ द कंट्री. ओके, असा मला कोणता बिझनेस करायचा आहे का. सो त्याच्यावरती पण हे करतं की साईज ऑफ द मार्केट एरिया, म्हणजे कसा एरिया आपण चूज केला पाहिजे. देन नेक्स्ट आहे ते डिग्री ऑफ कंट्रोल डिझायर्ड बाय ओनर. आता जर असं वाटत असेल की ह्या बिझनेसवर 100% कंट्रोल हा माझाच असला पाहिजे, स्वतःचा, त्या ओनरचा, देन गो फॉर द सोल प्रोप्रायटरशिप. म्हणजे सिंगल पर्सन तिथे असतो, सगळं जे काय आहे त्या बिझनेसचं ते कोण करत असतं, सिंगल पर्सनच काय करत असतो, तर हँडल करत असतो. आणि असं जर वाटत असेल 100% कंट्रोल असला पाहिजे, देन गो फॉर सोल प्रोप्रायटरशिप. इफ यू वॉन्ट मीडियम कंट्रोल, देन गो फॉर द पार्टनरशिप. मीन्स जे काही पार्टनर्स त्या बिझनेसमध्ये काय असतील, इन्व्हॉल्व असतील, सो ते पार्टनर जे इन्व्हॉल्व असतील त्या सगळ्यांचे तिथे असतात ना, सगळ्यांचं नियंत्रण असतं त्या बिझनेसवरती. बिकॉज एखादं कुठचं मी खूप मोठं असं दुकान काढलं आहे, कुठचं तरी एक डीमार्टसारखं वगैरे मी खूप मोठं दुकान काढलं आहे. ओके, आणि मी समजा तसं डिपार्टमेंटल स्टोअर काढलं आहे मी, आणि समजा मी वन पर्सन कॅन नॉट हँडल ऑल दिस बिझनेस, म्हणजे एक व्यक्ती तो पूर्ण बिझनेस काय करू शकत नाही, तर हँडल करू शकत नाही. सिंगल एक पर्सन असेल तो पूर्ण बिझनेस हँडल करू शकत नाही. सो दॅट डिग्री ऑफ कंट्रोल इज डिसाइड बाय ओनर. मग ते जो कोण ओनर असेल, ज्याला बिझनेस स्टार्ट करायचं आहे, तो डिसाईड करतो की मला 100% कंट्रोल हवा आहे, मीडियम कंट्रोल हवा असेल तर गो फॉर पार्टनरशिप, अँड 100% स्वतःचाच कंट्रोल पाहिजे, देन गो फॉर सोल प्रोप्रायटरशिप. अंडरस्टूड. देन नेक्स्ट, अमाऊंट ऑफ कॅपिटल रिक्वायर्ड फॉर द बिझनेस. मीन्स आता ओके, कॅपिटल, आता पैसे तर लागणार बिझनेस करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करावी लागणार. ओके, सो आता सपोज इफ जर एखाद्या माणूस असेल, त्याची फायनान्शियल कंडिशन काय आहे, जर चांगली आहे, स्ट्रॉंग आहे, ओके, सो ही कॅन डू दिस. म्हणजे कोणताही तो बिझनेस काय करू शकतो. त्याला वाटलं सोल प्रोप्रायटरशिप करेन मी एखाद्या, म्हणजे काय करेन, एक मोठं दुकान काढेन मी, मोठं मेडिकल काढेन, आणि तिथे मी काय करेन, अदर एम्प्लॉईजना काय करेन, तिथे हायर करेन.
सपोज आता एखाद्याला काय करायचं आहे, मोठा बिझनेस काढायचा आहे, मोठं मेडिकल काढायचं आहे, मोठी जागा खूप बघितली आहे, चांगला मोठा गाळा बघितला आहे, पण त्याच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. ओके, तो इन्व्हेस्टमेंट तेवढी करू शकत नाही. सो जर इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही तर काय करेल, एखादा पार्टनर तो काय करेल, शोधेल, जो कोणी त्याचा फार्मा फील्डमधला जो कोणी असेल, जवळचा फ्रेंड असेल और एनी अदर पर्सन फार्मसी प्रोफेशनमधला तो पर्सन काय करेल, तो शोधेल आणि ते दोघं मिळून काय करतील, त्या बिझनेसमध्ये जेवढं काय कॅपिटल लागणार आहे ते काय करतील तर इन्व्हेस्ट करतील. ओके, सो दिस फॅक्टर इज ऑल्सो मॅटर, अमाऊंट ऑफ कॅपिटल रिक्वायर्ड. देन the volume of risk and liabilities as well as the willingness of the owners to bear it. आता कुठचाही बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये काय असते तर रिस्क असते. आता फॉर एक्झाम्पल सोल प्रोप्रायटरशिप असेल, बरोबर, म्हणजे काय तर तो माणूस जर काय असेल एकट्यानेच बिझनेस करत असेल तर सगळी रिस्क कोणाला, त्या माणसालाच, म्हणजे जे काही नुकसान होईल त्याचं म्हणजे प्रॉफिट पण त्याच्या एकट्याचाच आणि त्याचं जे काही रिस्क होतील ते पण त्याचंच. जर पार्टनरशिप असेल तर काय होईल, दोन पार्टनरमध्ये त्यांचं डिव्हायडेशन होईल, जे काय नुकसान होईल त्याचं. आणि लायाबिलिटीज म्हणजे काय तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काय केलं जातं, लोन घेतलं जातं, बँकेकडून लोन घेतलं जातं, किंवा एखादा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी ज्यांच्याकडून आपण उधारीवरती माल घेतो, बरोबर, त्यांना आपण काय करावे लागतं, नंतर त्यांना पैसे परत करावे लागतात, बरोबर. तर त्याला किंवा बँकेकडून लोन घेतो आपण, तर मग ते काय करावं लागतं, ते नंतर ते लोन आहे ते बँकेला भरावं लागतं. तो जो काय पिरियड असतो त्यांनी दिलेला, त्या पिरियडमध्ये ते लोन असतं ते काय करावं लागतं तर भरावं लागतं. सो मग हे ओनरवरती त्या डिपेंड आहे. जर ते रिस्क जी असेल काही तर तो स्वतः टॅकल करायला तयार असेल, त्याची तेवढी ॲबिलिटी असेल, देन गो फॉर सोल प्रोप्रायटरशिप, म्हणजे सगळं प्रॉफिट पण त्यालाच, जे काय नुकसान होईल ते पण त्याचंच. बट जो जर त्याचे जर असं आहे की त्याला एकट्यालाच नाही करायचं आहे, म्हणजे जे काही रिस्क येतात ते त्याला एकट्याला बिअर नाही करायचं आहे, देन गो फॉर पार्टनरशिप, गो फॉर द कंपनी, राईट. देन नेक्स्ट इज कंपॅरेटिव्ह टॅक्स लायबिलिटी. म्हणजे काय तर हे लायबिलिटी असतात त्या दोन प्रकारच्या असतात. करंट लायबिलिटी ज्याला शॉर्ट लायबिलिटी बोलतात, आणि सेकंड नॉन करंट और लॉंग टर्म लायबिलिटी बोलतात. सो करंट लायबिलिटी असते ना, त्याच्यामध्ये काय येतं तर इन्कम टॅक्स येतो, जो आपल्याला काय करावा लागतो, भरावा लागतो, म्हणजे ॲट द मंथ एंड ऑफ द मार्च जो काय IT असेल तो भरावा लागतो. GST आहे, तो कंपोजिट डीलर असतात, म्हणजे काय तर ज्यांचा प्रॉफिट आहे तो बिलो 1 लाख असेल त्यांना 3 महिन्यांनी GST भरावा लागतो, आणि ज्यांचा प्रॉफिट आहे तो ग्रेटर दॅन 1 लाख असेल त्यांना मंथली जो काय GST आहे तो काय करावा लागतो तर भरावा लागतो. आणि लॉंग टर्म लायबिलिटी म्हणजे नॉन करंट बोलतात त्याला. आता बँकेकडून काय केलं, लोन घेतलं जातं एखादं, बरोबर. सो मग ते बँकेला काय करायचं असतं, तो जो काय पिरियड असेल 5 वर्षासाठी लोन घेतलं वगैरे काय जे असेल 5 वर्षामध्ये एवढे ते परत करायचे पैसे बँकेचे, त्याला लॉंग टर्म लायबिलिटी असं बोलतात. सो कंपॅरेटिव्ह टॅक्स लायबिलिटी म्हणजे हे आपण गोष्टीचा काय करावा लागतो तर सगळा विचार करावा लागतो. सो हे सगळे फॅक्टर्स आहेत जे काय करतात की आपण कोणत्या प्रकारचा फॉर्म चूज करतो बिझनेस करताना. सो हे सगळे फॅक्टर्स आहेत ते काय करावे लागतात, बघावे लागतात. अंडरस्टूड व्हॉट इज चूजिंग फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. देन नेक्स्ट जो फर्स्ट आहे सोल प्रोप्रायटरशिप, दॅट वी विल स्टार्ट. आता सी हिअर इन द पिक्चर यू विल अंडरस्टूड सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे काय तर हा बिझनेस आहे तो कोण करतं तर सिंगल पर्सन असतो, तो काय करतो बिझनेस करतो. ह्यालाच काय बोलतात सोल ट्रेडशिप बोलतात किंवा वन मॅन बिझनेस बोलतात. एकच माणूस काय करतो हा बिझनेस करत असतो. So when an individual owns and manages a business organization, it is called a sole proprietorship, sole tradeship or one man business असं बोलतात त्याला. म्हणजे काय तर when the ownership and management of a business are in control of one individual, एकाच माणसाच्या हातात असतं. म्हणजे तो स्वतः काय करतो, तो गाळा विकत घेतो, तिथे तो स्वतःचं दुकान चालू करतो. म्हणजेच त्याला बोलतात की एक माणूस सिंगल पर्सन हे करत असतो. सो ह्या फॉर्मला काय बोलतात तर सोल प्रोप्रायटरशिप असं म्हणतात ह्या फॉर्मला.
So, in this form of business organization, the enterprise is owned and controlled by a single person. एका व्यक्तीने काय केलेलं असतं, ती जी काय म्हणजे जिथे त्याने काय चालू केलं आहे दुकान म्हणा, तर ते त्याने स्वतः विकत घेतलेलं असतं आणि म्हणजे विकत घेतलेलं असतं, रेंटवर घेतलेलं असतं, पण तो स्वतः एकटाच तो काय असतो इन्व्हॉल्व असतो त्याच्यामध्ये आणि तो स्वतः एकट्याने तो चालवत असतो. आता फॉर एक्झाम्पल सपोज एखाद्या व्यक्तीला वाटलं मला बिझनेस करायचा आहे, मला कुठे नोकरी नाही करायची, मला कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं आहे, मला माझ्या मनाप्रमाणे काम करायचं आहे, जिथे काय असेल मीच मालक असेल आणि मीच सगळं जे प्रॉफिट आहे ते काय करेल मलाच भेटेल. सो असं एखाद्या व्यक्तीला वाटलं की मलाच स्वतःचा बिझनेस करायचा आहे आणि सपोज असं त्याला वाटलं की माझं काय कोणासोबत पटणार नाही, कोणासोबत मला पटत नाही, माझं माझं जमत नाही कोणासोबत. सो मग दॅट पर्सन गो फॉर सोल प्रोप्रायटरशिप. सो मग असा पर्सन काय करू शकतो, तर सोल प्रोप्रायटरशिप हा जो बिझनेस आहे तो करू शकतो. सो ह्याच्यामध्ये ज्या काही सगळ्या रिस्क असतात बिझनेसमध्ये, तो ह्या सगळ्या एकटाच पर्सन हँडल करत असतो ह्याच्यामध्ये. So sole proprietorship is the simplest and oldest form of business organization. Any person who has the aptitude for business and he is able to arrange the finance can start the sole proprietorship organization. की ज्याला काय असेल तर चांगल्या प्रकारे तो बिझनेस करू शकेल किंवा तो जे काय फायनान्स आहे, कॅपिटल आहे, ते सगळं काय करेल तो स्वतः सगळं हँडल करू शकत असेल तर तो हे सोल प्रोप्रायटरशिप ऑर्गनायझेशन स्टार्ट करू शकतो. ही मे चूज टू स्टार्ट एनी काइंड ऑफ बिझनेस विथ ऑर विदाऊट अंडर गोईंग द लिगल फॉर्मॅलिटीज. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सपोज मला किराणा मालाचं एखादं दुकान काढायचं आहे, मला काय करावं लागेल, फक्त काय तो नगरपंचायतीचा काय करावा लागेल, तो एक उतारा असतो असेसमेंट उतारा, तो फक्त मला काय काढून आणावा लागेल, एवढंच मला करावं लागेल. बाकी असं काय ज्या लिगल फॉर्मॅलिटीज असतात, कायदेशीर बाबी असतात, त्या मला कराव्या लागणार नाहीत. एक्सेप्शन काय आहे, फक्त जर मला ड्रग स्टोअर स्टार्ट करायचं आहे किंवा एखादं मला होलसेल चालू करायचं आहे सिंगलला मला एकट्याला, तर मग मला त्या सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज आहेत. FDA लायसन आहे, जे काही टू सेल वगैरे, ते FDA लायसन मला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडे जाऊन मला ते लायसन वगैरे काय करावं लागेल तर काढावं लागेल. ओके. So means in this type of business means routine kind of shop may be started without much legal formalities, but for starting a wholesale or retail sale drug store there are various kinds of legal formalities will have to be completed. So in this sole proprietorship, he may run the business alone with his own skill or may employ skill or technical person to learn the business. टू मीन्स रन द बिझनेस चालू ठेवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल मी एखादं मेडिकल काढलं आहे, छोटंसं एक 10 बाय 10च्या गाड्यामध्ये मी मेडिकल काढलं आहे, ते मी एकटी स्वतः चालवू शकते किंवा मला वाटलं एखादा मला फार्मासिस्ट ठेवायचा इथे मेडिकलला काम करायला, सो मी एखाद्या फार्मासिस्टला काय करू शकते तर हायर करू शकते, अपॉइंट करू शकते एखाद्या फार्मासिस्टला. आता आपल्याला ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ती बघायची आहेत. आता त्याच्या फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑर फ्युचर्स ऑल्सो, म्हणजे ह्याची वैशिष्ट्य काय आहेत सोल प्रोप्रायटरशिपची. आता फर्स्ट काय आहे तर बिझनेस एंटरप्राइज इज ओन बाय वन सिंगल इंडिव्हिज्युअल. म्हणजे काय तर सपोज मला काय करायचं आहे, मी एखादं मेडिकल काढायचं म्हटलं तर मी काय करणार, तो जो गाळा आहे तो मी स्वतः रेंटवरती घेणार, बरोबर. मीन्स दॅट ओन बाय सिंगल इंडिव्हिज्युअल, मी स्वतः घेतला आहे तो. त्याच्यानंतर द बोथ प्रॉफिट अँड रिस्क बिलॉंग टू हिम. म्हणजे त्याचं जे काही प्रॉफिट होणार, म्हणजे त्या बिझनेसमधून मला जो काही फायदा मिळणार तो कोणाचा असणार, तो सगळा माझाच असणार फायदा, जो काही बिझनेसमधून फायदा होणार तो. अँड रिस्क म्हणजे काय तर समजा एखादे मी माल मागवलेला आहे, बरोबर, पण तो जर माल माझा गेलाच नाही, माझं काय होणार, नुकसान होणार. जर तो एक्सपायरी होऊन गेला, एक्सपायरीची काय भेटते, क्रेडिट नोट वगैरे भेटते. फॉर एक्झाम्पल माझ्या दुकानामध्ये काय झालं, चोरी वगैरे झाली, तर मग ती रिस्क कोणाची आहे, ते नुकसान कोणाचं आहे तर माझंच आहे.
जर पाऊस आला भरपूर आणि माझ्या दुकानामध्ये जर पाणी गेलं, पावसाचं पाणी गेलं, माझं थोडं नुकसान होणार, थोडं फर्निचरचं वगैरे का होणार, माझं नुकसान होणार. मग ती रिस्क ती माझी स्वतःची झाली रिस्क. ओके. सो हिअर ओनर इज द मॅनेजर. आता इथे मॅनेजर कोण असतं, तर स्वतः ओनर जो कोणी आहे सोल प्रोप्रायटरशिप, ज्याने स्वतः ती फर्म काय आहे स्टार्ट केली, तो कोण असतो ह्याच्यामध्ये, तर मॅनेजर असतो. सो ओनर इज द ओनली सोर्स ऑफ कॅपिटल. आता इथे एक सिंगल पर्सनच असतो ना. आता पार्टनरशिप असतं तर काय केलं नाही असतं, 2 पर्सननी एकत्र येऊन काय केलं असतं, मनी इन्व्हेस्ट केले असते, जे काही कॅपिटल आहे ते काय केलं असतं, इन्व्हेस्ट केलं असतं. पण इथे तसं नसतं. म्हणजे ओनर इज ओनली, म्हणजे जो कोणी सिंगल पर्सन आहे तोच काय करणार, तोच ह्याच्यामध्ये काय करणार, तर पैसे काय करणार, इन्व्हेस्ट करणार. ओके. and the proprietor and business enterprise are same in the eyes of the law. म्हणजे काय, तर एका जेव्हा आपण सोल प्रोप्रायटरशिप करत असतो बरोबर, मग त्याचा तो काय झाला, एखादं दुकान आहे, एखादं माझं मेडिकल आहे, त्या दुकानाचे मी काय झाले, तर ओनर झाले बरोबर. पण मी म्हणजे माझं मेडिकल आणि मी स्वतः, तर आईज ऑफ लॉ म्हणजे एका कायद्याच्या भाषेतून आम्ही दोघं एकच आहेत. मी मेडिकल आणि एक, म्हणजे इथे कसं येत नाही, मेडिकल माझं वेगळी फर्म आणि मी स्वतः वेगळी फर्म असं येत नाही. फॉर एक्झाम्पल, जर काय झालं, मी किराणा मालाचं एखादं दुकान काढलं आहे, मी 10 लाख घेतलेत, बँकेकडून घेतलेत, मी उधार घेतलेत बरोबर. आणि ते 10 लाख मी काय केलं, त्याचं फर्निचर वगैरे बनवलं, माल आणला वगैरे. सो त्याच्यात सगळे मी 10 लाख काय केले, मी तो एक काय केला, गाळा घेतला रेंटवरती, डिपॉझिट दिलं, माल भरला, सगळं त्याचं काम केलं मी गाळ्याचं बरोबर. सो मी 10 लाख मी काय केले होते, बँकेकडून घेतले होते. पण आता काय झालं, आता तर म्हणजे वेळ आली अशी की मला बँकेचे पैसे काय करायचे आहेत, परत करायचे आहेत बँकेचे पैसे. पण आता इथे काय झालं, बँकेचे पैसे काय करायचे आहेत, मला परत करायचे आहेत. पण जर माझं आता काय आहे, इन्कम 5 लाखच आहे, 5 लाखच आहे. मी जर त्या बँकला सांगितलं की माझं इन्कम काय, मला बिझनेसमधलं 5 लाखाचंच आहे, मी आता कसं हे करू तुम्हाला, तर मग आता बँक मला सांगत नाही की ठीक आहे, तुम्ही 5 लाखाचंच तुमचं हे आहे, मग तुम्ही तेवढे भरा आणि बाकीची सूट देतो आम्ही तुम्हाला, असं बँक सांगत नाही. तर मग बँक काय करते की आता 5 बिझनेसमधून माझ्या किती येतात ते बघते किराणा मालाच्या, त्याच्यानंतर माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे जर कार आहे, गाडी आहे, ते बघते. सो त्याच्यातून बँक काय करते, वसूल करते. सपोज एखाद्या वेळी काय होतं, माझं घर आहे, सो माझं घर आहे ते पण बँक काय करते, बघते. आणि काय करते, त्याच्यातून काय करते, पैसे बँक काय करते, काढते. ओके. सो म्हणजे काय, तर प्रोप्रायटर आणि बिझनेस एंटरप्राइज आर इन द सेम आईज ऑफ लॉ. म्हणजे जर अशी काही वेळ आली तर तिथे काय केलं जातं, माझ्या पर्सनल प्रॉपर्टीज आहेत त्या पण काय केल्या जातात, तर विकल्या जातात. ओके. सो दीज आर द फ्युचर्स ऑफ द सोल प्रोप्रायटरशिप. फर्स्ट काय बघितलं, बिझनेस इज ओन्ड बाय सिंगल पर्सन, बोथ प्रॉफिट अँड रिस्क बिलॉंग टू हिम. देन सेकंड, ओनर इज द ओनली मॅनेजर. Then owner is the only source of capital. Then proprietor and business enterprise are in the same eyes of law. Okay. Then next we see advantages of the sole proprietorship. म्हणजे काय, तर आता ह्याचे फायदे काय आहेत सोल प्रोप्रायटरशिपचे, ते आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट काय आहे, तर इझी फॉर्मेशन. इझी फॉर्मेशन म्हणजे काय, तर इट इज सिम्पल अँड इझी टू स्टार्ट. म्हणजे स्टार्ट करण्यासाठी हे कसं आहे, फॉर स्टार्टिंग इट इज सिम्पल अँड इझी टू स्टार्ट. म्हणजे जर काय एखादं किराणा मालाचं दुकान मला काढायचं असेल तर मी काय करू शकते, इझिली काढू शकते. ते एक थोडंसं ते काय नगरपंचायतीचं काय आणायला लागेल, मला एक दाखला आणायला पाहिजे, लगेच मी काय करू शकते, काढू शकते. ते म्हणजे एक फॉर्मेशन काय असतं ह्याचं, इझी असतं. मला जर वाटलं ब्युटी पार्लर काढावं, मी काढू शकते. ब्युटी पार्लर, सलून, हे जे आहेत ही एक्झाम्पल्स आहेत ह्याची सोल प्रोप्रायटरशिपची. देन इट कॅन बी स्टार्टेड विथ
major finance from his personal resources and borrowed from his friends and relatives or bank is also there. म्हणजे काय, जे आता फायनान्ससाठी जे पैसे आहेत ते एक म्हणजे पर्सनली जर माझ्याकडे असतील पैसे, ते मी त्याच्यामध्ये काय करेन, इन्व्हेस्ट करेन त्याच्या बिझनेससाठी, किंवा मी काय करेन, फ्रेंड्सकडून रिलेटिव्सकडून उधारीवरती घेईन मी पैसे, त्यांना मी ते परत करेन, बँककडून मी उधारी घेईन. ओके. सो फॉर्मेशन ह्याचं काय असतं तर इझी असतं. देन नेक्स्ट इज द बेटर कंट्रोल. आता बेटर कंट्रोल म्हणजे काय, जो स्वतः एकटा माणूस असतो, बरोबर, एकटा माणूस असतो त्याच्यामुळे त्याचं कंट्रोल चांगलं असतं. म्हणजे तर काय, तो जो डिसिजन आहे जे बिझनेस रिलेटेड, कुठला डिसिजन घ्यायचा, कुठला प्रॉडक्ट मागवायचा, कुठचा प्रॉडक्ट नाही मागवायचा, कुठच्या प्रॉडक्टना चांगलं डिमांड आहे. कारण म्हणजे इन दिस म्हणजे सोल प्रोप्रायटरशिपमध्ये काय असतो, तो जो कोणी सोल प्रोप्रायटर आहे तो कस्टमरच्या कसं असतो, पर्सनली कॉन्टॅक्टमध्ये असतो तो. त्याच्यामुळे ही कॅन बेटर अंडरस्टँड देअर टेस्ट, ॲटिट्यूड्स, हॅबिट्स अँड कॅन कम टू नो देअर डिफिकल्टीज, कंप्लेंट्स, ओपिनियन्स. बिकॉज कारण काय असतं, त्यांच्या तो पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये असतो, बरोबर. सो दिस प्रॉम्प्ट डिसिजन मेकिंग, फ्लेक्झिबिलिटी इन द ऑपरेशन्स, म्हणजे हे जे काय आहेत, कोणता माल मागवायचा, काही नाही मागवायचं. सो ह्याच्यावरती त्याचं काय राहतं तर बेटर कंट्रोल राहतं. तो कुठच्याही प्रकारचे काय करू शकतो तर डिसिजन घेऊ शकतो. त्याच्यानंतर ही इज फ्री टू एम्प्लॉय ॲनी नंबर ऑफ पर्सन्स अँड टर्मिनेट द सर्व्हिस ऑफ ॲनी पर्सन अकॉर्डिंग टू हिज विल. जर मी काय केलं, एखादं मेडिकल काढलं, एखादं काय काढलं आहे, मी ड्रग स्टोअर काढलं आहे, बरोबर. सो मी त्याच्यामध्ये काय करू शकते, जे मला कोणी एम्प्लॉई, जे कोणी मला हायर करायचे आहेत, सो त्यांचं मी काय करेन, ड्रग स्टोअर काढलं आहे, मेडिकल काढेन, त्यांचं मी एज्युकेशन बघेन, त्यांचा एक्सपिरियन्स जर असेल, एक्सपिरियन्स कॅन्डिडेट, त्यांचं काय करेन मी, एक्सपिरियन्स बघेन त्यांचा. सपोज मला वाटलं की हे एखाद्या व्यक्ती काम नाही करत आहे चांगलं, मला त्याला मेडिकलमधून काढून टाकायचं आहे कामावरून, सो मी काय करू शकते, त्यांना टर्मिनेटसुद्धा करू शकते कामावरून. अँड हिअर सब्जेक्ट टू फ्युअर रेग्युलेशन्स, म्हणजे काय तर रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात ते काय असतात, ते कमी असतात. म्हणजे इथे एक 1 पर्सन ओनली देअर इज इन दॅट बिझनेस. त्याच्यामुळे काय असतं तर जास्त काही नियम वगैरे आहेत ते काही नसतात. फक्त ड्रग स्टोअर वगैरे असेल तर त्याला जे काही लॉज आहेत सगळे ते फॉलो करावे लागतात. मीन्स फार्मासिस्ट इज प्रेझेंट, जे काही आहेत, नार्कोटिक सप्लाय आहे तो ह्याच्याशिवाय नाही करायचा, प्रिस्क्रिप्शनशिवाय हे करावे लागतात. आता फॉर एक्झाम्पल, आता किराणा मालाचं दुकान तुम्ही बघितलं, सो तिथे काय असतं की बाबा हे असं करायचं नाही, ते तसं करायचं नाही, तसं काही नसतं. तो सोल प्रोप्रायटरशिप आहे ना. एखादं साधं किराणा मालाचं दुकान काढलं मी, बरोबर, मग तिथे मला काय नसतात तर जास्त काही असे नियम नसतात माझ्यावरती. देन नॉट सब्जेक्ट टू कॉर्पोरेट इन्कम टॅक्स. आता इथे काय नसतं तर कॉर्पोरेट इन्कम टॅक्स आहे, जो काय असेल, आता GST वगैरे काय असेल, कंपोजिट डीलर असेल, साधं छोटंसं मेडिकलचं दुकान काढलं आहे तर काय तो 3 महिन्यांनी GST भरावा लागतो, एका वर्षाने काय करावा लागतो, हे भरावा लागतो, इन्कम टॅक्स भरावा लागतो. त्याच्यामुळे असं इथे कॉर्पोरेट इन्कम टॅक्स जो असतो, म्हणजे आता कसं असतं, आता स्मॉल प्रोप्रायटरशिप म्हणजे तो स्मॉल स्केलच बिझनेस येतो, बरोबर. सो मग त्याच्यामध्ये काय असतं तर टॅक्स आहे तो पण काय बसतो, कमी बसतो. जेवढं काही आहे त्याचं उत्पन्न जेवढं काही आहे तेवढाच काय बसतो त्याला तर टॅक्स बसतो. सो इथे काय असतं तर ओव्हरहेड कॉस्ट असते ऑफ मॅनेजमेंट इज रिलेटिवली लेस. मीन्स ओव्हरऑल कॉस्ट आहे मॅनेजमेंट, ती काय असते म्हणजे लेस असते, कमी असते. देन सी ओनरशिप ऑफ ऑल प्रॉफिट्स. आता मी किराणा मालाचं दुकान काढलं आहे, बरोबर. सो किराणा मालाच्या दुकानातून मला काय जे भेटेल सगळं, जे प्रॉफिट म्हणजे जो काय फायदा होईल तो कोणाचा असेल, तो फक्त माझ्या एकटीचाच असेल. जो काही फायदा होईल तो काय असेल, माझ्या एकटीचाच असेल. असं जर मी काय केलं, एखादं साधं किराणा मालाचं मी दुकान काढलं आहे तर सगळा जो फायदा होईल, जे काही प्रॉफिट होईल ते सगळं कोणाचं असेल तर माझंच असेल. ओके. सो हे ॲडव्हान्टेजेस आहेत. मीन्स दिस सोल प्रोप्रायटरशिप इट एनकरेजेस द सेल्फ एम्प्लॉयमेंट.
सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तर स्वतःचा बिझनेस, स्वतःचा उद्योग, बरोबर. देअर फॉर मोस्ट सुटेबल फॉर प्रोफेशनली क्वालिफाईड पर्सन्स. प्रोफेशनली क्वालिफाईड पर्सन्स आहेत म्हणजे आता डॉक्टर आहे, बरोबर, लॉयर्स आहेत म्हणजे ते स्वतःचं हे झालं ना त्यांचं, लॉयर स्वतः काय करू शकतात, किंवा CA आहेत, स्वतः त्यांची काय करतात, फॉर्म काढतात, लोकांना सर्व्हिसेस देतात, त्या सर्व्हिसेसच्या मोबदल्यात पैसे घेतात लोकांकडून. हेन्स मोस्ट ऑफ द फार्मासिस्ट रन सोल प्रोप्रायटरशिप ड्रग स्टोर्स. इट एनकरेजेस सेल्फ एम्प्लॉयमेंट. ओके, सो त्याच्यामुळे मोस्टली फार्मासिस्ट आहेत ते आफ्टर कम्प्लिटिंग देअर D.Pharm, आफ्टर कम्प्लिटिंग B.Pharm, मेनी फार्मासिस्ट आर देअर स्टार्टिंग देअर ओन ड्रग स्टोर, बिकॉज ते काय असतात, प्रोफेशनली क्वालिफाईड असतात. यू फार्मासिस्ट आर प्रोफेशनली क्वालिफाईड. आफ्टर कम्प्लिटिंग युअर SY D.Pharm, you will get the this registered pharmacist. Okay, you after completing your D.Pharm, you will be the registered pharmacist. Okay, so you are professionally qualified person. So many pharmacists are choose this sole proprietorship drugstore. So these are the ॲडव्हान्टेजेस आहेत ह्याचे. सो इथे आता हे बघितलं आपण की सोल रिसिपियंट असतो त्यालाच काय भेटतं, सगळं प्रॉफिट भेटतो. सो ही विल ट्राय टू पुट हार्ड एफर्ट्स टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट्स. आता प्रॉफिट सगळं जर स्वतः भेटणार आहे, तो जो कोणी आता बिझनेस करणार आहे तो काय करेल, त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपला बिझनेस कसा ग्रो होईल, आपण कशा चांगली सेवा लोकांना देऊ, चांगल्या सर्व्हिसेस आपण लोकांना देऊ, ह्याच्यासाठी काय करेल तो व्यक्ती आहे, तो काय करेल तर नेहमीच काय करत असणार, प्रयत्न करणार तो. कारण सगळ्या स्वतः त्याचा प्रॉफिट एकट्याचाच असणार ना, त्यामुळे तो जास्तीत जास्त काय करणार तर प्रयत्न करणार, बरोबर. So these are the advantages of sole proprietorship. First is easy formation, can start easily. बेटर कंट्रोल म्हणजे डिसिजन आहेत काय जे, म्हणजे कोणता प्रॉडक्ट मागवायचा आहे, कोणता नाही प्रॉडक्ट मागवायचा आहे, त्याचे पर्सनल कॉन्टॅक्ट्स असतात कोणासोबत, तर ह्यांच्यासोबत कस्टमरसोबत. सो अकॉर्डिंग टू देअर टेस्ट, नीड्स, अकॉर्डिंग टू देअर हॅबिट्स, त्याचे म्हणजे चांगला कंट्रोल असतो, बेटर कंट्रोल असतो ओव्हर दॅट. देन सब्जेक्ट टू फ्युअर रेग्युलेशन्स, म्हणजे काय रेग्युलेशन्स आहेत जे काही म्हणजे कायदे नियम वगैरे जे काय असतील ते लिमिटेड असतात. देन नॉट सब्जेक्ट टू कॉर्पोरेट इन्कम टॅक्स. IT जो आहे तो काय असतो म्हणजे कमी इन्कम टॅक्स कमी भरावा लागतो, स्मॉल स्केल आहे ना. सो देन ओनरशिप ऑफ ऑल प्रॉफिट, सगळा प्रॉफिट त्या ओनरला स्वतःला भेटतो. सो ही कॅन पुट इज हार्ड एफर्ट्स फॉर द बिझनेस. ओके, दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सोल प्रोप्रायटरशिप. हे ॲडव्हान्टेजेस आहेत. देन नेक्स्ट वी विल सी व्हॉट आर द डिसॲडव्हान्टेजेस. म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस पण असतात, कोणताही बिझनेस जरी केला त्याचे ॲडव्हान्टेजेस पण असतात तर डिसॲडव्हान्टेजेस पण असतात. आता डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, आता ओनर हॅज अनलिमिटेड लायबिलिटी. आता अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मी किराणा मालाचं दुकान काढलं आहे, बरोबर. 10 लाखाचं मी लोन घेतलं होतं बँकेकडून आणि आता माझं इन्कम 5 लाखच आहे. मी 10 लाख ते इन्व्हेस्ट केले माझ्या बिझनेसमध्ये. तर आता बँक काय करणार, बँक मला सूट देत नाही, तुमचं 5 लाखच आहे ना इन्कम, मग ठीक आहे तुम्हाला 5 लाख जमतात तेवढं तुम्ही भरा, बाकीचं राहू दे, अशी मला बँक सूट देत नाही. तर मग बँक काय करते, माझे बिझनेसमधून पैसे किती निघत आहेत, माझी गाडी आहे, माझ्याकडे घर आहे, त्याच्यातून माझे पैसे किती निघत आहेत, असं सगळं बघून काय करते बँक आहे ती काय करते, जेवढं काय मी लोन काढलं आहे ते वसूल करून घेते, बरोबर. त्याच्यामुळे इथे काय असतं की त्याची पर्सनल प्रॉपर्टी जी आहे ती काय करावी लागते, तर इन केस एखाद्या वेळी काय करावी लागते तर विकावी लागते, बरोबर. सो owner has unlimited liability because see here, this sole trader may be in position to expand the business because of may not be in position, sole trader may not be in a position to expand the business because of limited financial resources, means difficult to raise capital, बरोबर. म्हणजे त्याचा जो काही बिझनेस आहे ना, तो अजून त्याला वाटलं की अजून मला एक्सपांड करायचा आहे, मी एखादं
ड्रग स्टोअर काढलं आहे, मला ते अजून वाढवायचं आहे, पण माझ्याकडे काय असणार, मी एकटीच त्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व आहे, बरोबर. मग त्या बिझनेसमधून मला काय करायचे आहेत, मला येणाऱ्या प्रॉफिटमधून कामगारांचे पगार करायचे आहेत, मला माझं काय करायचं आहे, घर चालवायचं आहे, त्याच्यानंतर बँकेचे हप्ते आहेत ते फेडायचे आहेत. सो ह्या सगळ्यामधून मी काय करू शकत नाही, तर माझा बिझनेस आहे तो काय करू शकत नाही, एक्सपांड करू शकत नाही, बिकॉज लिमिटेड फायनान्शियल रिसोर्सेस आहेत, म्हणजे डिफिकल्ट टू रेज कॅपिटल, म्हणजे जास्तीत जास्त काय करू शकत नाही, मी पैसे अजून त्याच्यामध्ये टाकू शकत नाही ना. सो सिन्स this sole person is he have to handle all the activities of the business, for which he may not have the expertise. For smooth running of business, he will have to employ or avail the services of experts or professionals. एखाद्या माणसाने एखादं जर दुकान चालू केलं पण तो त्याच्यात काय नसेल, तर एक्सपर्ट नसेल, सो मग त्याला काय करावं लागतं, एखादा समजा फार्मसी प्रोफेशनमधला नाही आहे आणि त्याने जर मेडिकल चालू केलं, ओके, असे पण काही लोक असतात, सो मग त्यांना काय करावं लागतं, तर फार्मासिस्टना हायर करावं लागेल, 1-2-3 फार्मासिस्टना हायर करावं लागेल, त्यांना एम्प्लॉईजना काय करावं लागेल, ठेवावं लागेल, ओके. सो सी हिअर, सोल ट्रेडशिप इज लिमिटेड टू स्मॉल बिझनेस ऑनली, म्हणजे स्मॉल बिझनेसच फक्त काय करू शकतो, ह्याच्यातून करू शकतो. मोठा बिझनेस करायचा म्हटलं तर मग ते सोल प्रोप्रायटरशिप पॉसिबल नव्हतं, कारण एकटा पर्सन सगळं हँडल नाही करू शकत. सो देअर इज लिमिटेड स्कोप फॉर एक्सपान्शन ड्यू टू लिमिटेड कॅपिटल ॲज वेल ॲज लिमिटेड मॅनपॉवर. सो आता सी हिअर, नंतर काय आहे, बिझनेस हॅज अ लिमिटेड लाईफ. आता लिमिटेड लाईफ म्हणजे काय झालं, तर सपोज एखादा पर्सन आहे, त्याने एखादं शॉप चालू केलं आहे, बरोबर, आणि त्याची समजा काय झाली, डेथ झाली, बरोबर. एखाद्या पर्सनने किराणा मालाचं दुकान चालू केलं आणि समजा त्याला कोण नाही आहेत, पुढे मुलं वगैरे काही नाही आहेत, बरोबर, आणि त्याच्यानंतर जर डेथ झाली तर काय होतो, तो बिझनेस आहे तो तसाच काय राहतो, बंद पडतो तो बिझनेस, बरोबर. बिझनेस त्याला काय असते, लिमिटेड लाईफ असतो, तिथेच तो बिझनेस काय होऊ शकतो, तर थांबतो, तिथेच तो बिझनेस. मीन्स बिझनेस कम टू स्टँड स्टील ड्यू टू लॉंग इलनेस, डिझॅबिलिटी ऑर डेथ ऑफ द प्रोप्रायर, ऑर सपोज जर त्याला काय झालं, एखादं जर त्याने काय केलं, क्राईम केलं त्या प्रोप्रायटरने, त्याला जर काय झालं, जेल झालं, इम्प्रिसोनमेंट झाली, काहीतरी एखादी शिक्षा झाली त्याला, किंवा डेथ झाली, ॲक्सिडेंट झाला वगैरे, असं त्याचं काय झालं, तर मग तो बिझनेस आहे तो तिथेच थांबतो, म्हणजे सो बिझनेस हॅज अ लिमिटेड लाईफ. सी हिअर, मीन्स सोल प्रोप्रायटरशिपमध्ये काय असतं, तर त्याला काय आहे, सोल बिंग अ सोल पर्सन, तो टू लुक आफ्टर द बिझनेस, ही मे नॉट बी इन अ पोझिशन टू स्पेअर टाईम फॉर ब्रिंगिंग द टाईम टू फॉर अटेंडिंग सोशल ॲक्टिव्हिटीज वगैरे ज्या काही असतात. फॉर एक्झाम्पल, माझं काय आहे, मेडिकल स्टोअर आहे, पण मला एखाद्या कार्यक्रमाला जायचं आहे, पण मग असं कधी समजा दुपारी सकाळी 10 ते 1 कार्यक्रम आहे तो एखादा, पण मी काय करू शकत नाही, तो अटेंड करू शकत नाही कार्यक्रम. का अटेंड करू शकत नाही, कारण का, तर मी माझं शॉप क्लोज करून जाऊ शकत नाही, आणि समजा जर मी काय केलं, शॉप क्लोज करून गेले, ओके, मी एकटीच आहे, तर तेवढं काय झालं, तेवढ्या पिरियडवरचे कस्टमर येणार, ते परत पार्टी जाणार, तेवढं काय झालं, तर माझं नुकसान झालं, बरोबर. सो here means they have limitation, means for such activities he may have to close the shop for a certain period of time, okay. Then see, difficult to do business beyond a certain size, म्हणजे काय, तर आता लिमिटेड कॅपिटल रिसोर्सेस काय आहेत, लिमिटेड आहेत, पैसे आपण तेवढेच इन्व्हेस्ट करू शकतो. आता सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे सिंगल पर्सन आहे, लिमिटेड मॅनपॉवर आहे, त्याच्यामुळे जर मग वाटलं की उद्या मला बिझनेस अजून वाढवायचा, तर मी वाढवू शकत नाही, म्हणजे मी जर एकटीच आहे ना त्या बिझनेसमध्ये, त्यामुळे मी काय करू शकत नाही, तर तो बिझनेस काय करू शकत नाही, वाढवू शकत नाही एखाद्या लिमिटेशन्सच्या पुढे. आता झेड कुकीजची मी कंपनी काढले, मी लोकलमध्ये इथे सप्लाय करते, म्हणजे समजा एकटीच आहे, बरोबर, त्या बिझनेसमध्ये इथे लोकलमध्ये मी सप्लाय करते,
पण जरा मला वाटलं की अजून कुठे पुण्यामध्ये जाऊन त्याचं हे करावं. पण मी समजा गेले पुण्यामध्ये, मग इथे प्लांटवरती जिथे प्रोडक्शन प्लांट होतो तिथे लक्ष कोण ठेवणार, अशा काय येतात, सगळ्या गोष्टी येतात ह्याच्यामध्ये. सो हे काय आहेत तर डिसॲडव्हांटेजेस ऑफ सोल प्रोप्रायटरशिप. व्हॉट आर द डिसॲडव्हांटेजेस? ओनर हॅज अनलिमिटेड लायबिलिटी. ओके, मीन्स त्याच्या पर्सनल प्रॉपर्टीज पण त्याला इनकेस विकावे लागतात लोन फेडण्यासाठी. देन डिफिकल्ट टू रेस कॅपिटल. देन बिझनेस हॅज लिमिटेड लाईफ अँड डिफिकल्ट टू डू बिझनेस बियॉन्ड अ सर्टन साईज. ओके, सो हे काय आहे, डिसॲडव्हांटेजेस आहे. दो सोल प्रोप्रायटरशिप और वन मॅन बिझनेस हॅज सर्टन लिमिटेशन्स और डिसॲडव्हांटेजेस, बट दिस इज द बेस्ट फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन इन द वर्ल्ड, प्रोव्हायडेड द प्रोप्रायटर इज इंटेलिजंट इनफ टू हँडल ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस हिमसेल्फ. म्हणजे जो कोणी प्रोप्रायटर आहे, जो कोणी ओनर आहे, तो काय असेल, तो जर काय असेल, हुशार असेल आणि तो सगळं त्याच्यामध्ये हँडल करण्याची तयारी असेल, तर हा बिझनेस फॉर्म हा कसा आहे, खूप चांगला बिझनेस आहे. आणि हा काय आहे, सोल प्रोप्रायटरशिप इज द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ बिझनेस आहे सोल प्रोप्रायटरशिप. ओके, अंडरस्टूड. So what we had seen here characteristics of sole proprietorship. We had seen the advantages of sole proprietorship and disadvantages of the sole proprietorship. Okay, understood. This is about the sole proprietorship. In next lecture we will see joint Hindu family business. Okay, we will stop over here. Stay safe, happy learning. Thank you. If anyone have difficulty, then ask me. If I'm not getting any point or if any suggestions are there, then ask me. And while listening a lecture, mention your roll number and name in the comment box. Okay, thank you.